बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करणाऱ्याकडून प्रेताची अवहेलना, आरोपीवर कार्यवाहीची मागणी. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथे बौद्ध समाजाच्या प्रेताची अवहेलना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की गावातील श्रीरंग भागोजी मांदळे हे बौद्ध समाजाचे व्यक्ती दिनांक 6/7/2026 ला सकाळी मयत झाले. मात्र अंतिम संस्कार करण्यास त्यांना स्मशानभूमीवर अतिक्रमण करणाऱ्याकडून विरोध केल्याची घटना घडली आहे. ढोकसाळ येथे गावालगत गट क्रमांक 92 मध्ये बौद्ध समाजाची 10 गुंठे कागदोपत्री नोंद असलेली स्मशानभूमी आहे. याच स्मशानभूमीवर गावातील काही सवर्णांच्या काही लोकांनी इमारत बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे. त्याच लोकांनी अंत्यविधी होऊ नये प्रेताची अवहेलना केली. सदरील प्रकरणी जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन दिल्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. प्रेताची अवहेलना करणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष साबळे, ज्ञानेश्वर बोबडे, मनोज लोखंडे, मयताच्या मुलासह इतरांनी आज दिनांक 17/7/2026 ला बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक सुरवसे यांची भेट घेतली. गैर अर्जदार रामेश्वर गंगाराम व इतरांनी बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केले असून अंत्यविधी रोखून जीवे मारण्याची धमकी दिली असे मयताच्या मुलाने संघर्ष न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. संघर्ष न्यूज मुख्य संपादक विठ्ठलराव गडवे, जालना. आपण आपल्या गावाचं नाव आणि काय तुम्ही वडिलांचे जे मृत्यू झाला याबाबत काय नेमकं काय घडलं काय सांगा. गाव ढोसकाळ हे राहुल पवार, रामू पवार, ज्ञानेश्वर पवार इथं मौत जाळीत होतो आम्ही. तर मौत गावातून निघताच ते म्हणले इथं जाळू नका, तिथं जाळू नका, असं करा. त्यांनी जीवच मारण्याची धमकी दिली. गावात ठेवणार नाही, मार समाजाला तुम्ही हलकट जाते तुमची, तुम्ही जीवच मारून टाकू, आम्ही हातपाय तोडून हातात देऊ. नेमकं कोणत्या दिवशी मयत झाले वडील आपले? 6/7/2026. केव्हा नेमकं कोणत्या वेळेत मयत झाली? म्हणजे सकाळी का संध्याकाळ? म्हणजे सकाळी वारले, 4 वाजता मौत झाली. त्यांनी मौत आडली. नेमकं कशामुळे मौत आवडली, काय कारण? तिथं जाळू नका म्हणे, तुमची जागा नाही म्हणे तिथं. म्हणजे त्यांची जागा तुमची जागा नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या शेतात जाळत होता का? नाही, नेमकं मसान काही आमची नाही म्हणे, तिथं हडवीत तिथं जाळू नका, रोडच्या कडेला जाळा, नाही तर रोडवर जाळा, असं तसं. नेमकी स्मशानभूमी तुमची नाही का ती? हां आहे, पण ते नाही आहे म्हणते. म्हणजे त्यांचं तुमच्या स्मशान म्हणजे त्यांची जमीन आहे का त्या ठिकाणी? नाही, जमीन नाही, काही नाही, काही म्हणजे नाही. संबंधित व्यक्तीचं त्याचं काय नेमकं काय त्यांनी कारण? कब्जा केला त्या जागेवर. ढोरं बांधते, टँकर लावते, तर त्याच्यामुळे ते म्हणते आमची जागा आहे, तुमचं काहीच नाही. इथं गिरणी टाकली, दुकान टाकलं त्याच्यावर. म्हणजे तुमची स्मशानभूमी गावालगत आहे. हां. आणि त्या ठिकाणी समोरची व्यक्ती कोणत्या समाजाचं? धनगर समाजाची. ते संबंधित व्यक्ती हे धनगर समाज, त्यांनी त्या तुमच्या जागेवर काय केलं? ताबा अतिक्रमण केलं त्या स्मशानभूमी? हां. बरं. प्रकार म्हणजे नेमकं अतिक्रमणाचा प्रकार कसा काय? अतिक्रमण केलं नेमकं? आमच्या जागेवर दुकान टाकलं, गिरणी टाकली त्यांनी, ढोरं वासरं सगळं काही करतात ते. म्हणजे तुमच्या स्मशानभूमीवर? हां, थडगे लोटून दिले. अशा पद्धतीने नांगरं लावते, टायल्या, ट्रॅक्टर सगळं त्यांचं तिथं. बदनापूर पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार? तिथं जाऊ नका म्हणे, नाही तर जीवच मारून टाकीन म्हणे. पोलीस स्टेशनमध्ये जर गेले तर तुम्हाला नाही, पोलिसाला तुम्ही सांगितले याबाबत, तर पोलिसांनी काय केलं याबाबत? काहीच नाही केलं, नुसतं आले, पाहून गेले, विशेष संपला त्यात. म्हणजे पोलिसांना आतापर्यंत त्यांच्यावर कोणी काहीच नाही केलं. तुमच्या किती तास तुमची प्रेत वडिलाची आढळून? 3 तास. 3 तास आढळून धरली होती. मग नेमकं कसा विल्हेवाट कशी लावली प्रेताची? नेमकं काय घडलं? मग तेच बोलून चालून कसं करून तिथंच जाळलं आम्ही. वरून पाऊस चालू होता. नाही, नेमकं मग त्यांची मध्यस्थी कोणी केली? मध्यस्थी गावच्या लोकांना. अच्छा, गावातले लोक आले त्यांनी त्याच्यात तोडगा काढला. हो. आणि मग नंतर पोलीस वगैरे आले का? त्या कोणीच नाही. कोणीच आलं तर मग? आणि तुम्ही तक्रार मग दुसऱ्या रोजी दिली पोलीस स्टेशनला? नाही, आमचं दुःखाचं अंग होतं, आम्ही काही फिरू शकलो नाही. आम्ही 7 झाल्यावर गेलो 13 तारखेला. 13 तारखेला तक्रार. अद्यापर्यंत त्यांना कोणती कारवाई झाली नाही? कारवाई नाही झाली. आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे, दिलेली माहिती होतं.